कर्मयोगी माधवरावजी पाटील शेळगावकर, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, डॉक्टर माधवरावजी किनाळकर, आदरणीय मंच, बंधू आणि भगिनी, समारोप थोडक्यात करणार आहे मी. माधवरावजी, तुमचं हे चरित्र छान. ही आमच्यासाठी भगवद्गीता आहे. भगवद्गीतेत कर्मयोग सांगितले आणि ही एका कर्मयोगाची आत्मा. तुम्ही 2000 गावात जाऊन ग्राम स्वच्छता अभियान चालू. बोलणं सोपं, पण प्रत्यक्ष काम करणं अतिशय कठीण. गावामध्ये परिस्थिती अशी आहे, गावातला एक दगड इकडचा उचलून तिकडे लोक ठेवू देत नाही. रस्ता रुंदीकरणाच्या एका मोहिमेसाठी आम्ही शाळेत असताना गेलो आणि रस्ता रुंद करावा म्हणून एका घराच्या जवळचे 2-4 दगड उचलून बाजूला ठेवले. 10 माणसं भांडायला आली. हात का लावला म्हणजे तर ग्राम सुधारणेचं काम हे अत्यंत अवघड आहे. तिथं त्या मातीत जन्मलेल्या सुपुत्रांनीच ते केलं पाहिजे, बरं का. आणि तुम्ही तर देशातल्या 2000 गावात जाऊन ग्राम स्वच्छता अभियानाचं काम केलं. इथं पाशा पटेल बसलेले, पक्षाच्या अजून बाकी पक्षाची मंडळी आहे. तुमची इच्छा असो वा नसो, पण एवढा प्रचंड काम करणारा सामाजिक कार्यकर्त्याला आम्हाला असं वाटतं कुठल्या तरी लोकप्रतिनिधी ग्राहक पाठवला. आमच्या वतीनं आम्ही प्रयत्न करू. पाशा पटेल आहेत, बाकी पलीकडची माणसं आहेत, सगळ्यांनी प्रयत्न करावा. आणि शेवटी एकदा राजकीय लोकांचा अहंकार फारच असला तर जनतेकडे जाऊ, पण निश्चितपणानं तुमचं कार्य करण्याची जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेचा फायदा या महाराष्ट्रातील जनतेला झाला पाहिजे. तुम्ही काम केलेलं आहे. तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम केलं नाही. शेतकरी संघटनेमध्ये तुम्ही काम करताना पाहिले. तुमच्यामुळे थोडा गेले तुम्ही त्या नरसीच्या चौकातून आम्हाला जरूर दिलं. रस्ता रोकोचा कार्यक्रम झाला. रस्ता रोकोचा हे काय म्हणतात ते अफाट व्यक्तिमत्व. त्यांनी सांगितलं की नाही कुछ नाही, रस्ता बंद होगा जो होगा. सगळीकडे रस्ता पोलीसवाले घेऊन गेले आणि तिथं तुम्हाला माहित असेल आपले वसंतराव मुंडे ते बिलोलीच्या न्यायालयाचे न्यायमूर्ती.
त्यांनी यांना पाहिलं माधवरावला. माधवराव इकडे कुठं आले? नाही म्हणजे तुमच्या पोलीसवाल्यानं धरून आणलं आम्हाला. आलो आम्ही इकडे. शनिवारी आले. पोलिसाच्या मनात याला शनिवारी बंद करावं, रविवारी बंद करा आणि सोमवारी 4 वाजेपर्यंत ठेवावं. रस्ता बंद करते क्या? त्याने बघितलं आणि त्याने सांगितलं की शनिवार असताना सुद्धा त्याने कोर्ट खोलं, सुट्टी असताना कोर्ट उघडलं. न्यायमूर्ती माधवराव, हा तुला काय गुन्हा केलाय? म्हणजे याने रस्ता बंद केला. का रस्ता बंद केला? म्हणजे शेतकऱ्याच्या अन्नधान्याला भाव मिळत नाही म्हणून रस्ता बंद केला. तर न्यायमूर्ती म्हणतात फिर उसमें गलत क्या है? बराबर है. पोलिसांनी कलम वाचून दाखविले. सार्वजनिक वाहतूक थांबवता नाही, अमकं नाही, ढमकं नाही, ते कलम, ते कलम, ते कलम. ते म्हणजे पण वाहतुकीचा तुमचा कलम बरोबर आहे, पण त्यांचा प्रश्न रस्ता रोखण्याचा जो आहे तेही बरोबर आहे. म्हणून यांना कोर्ट उठेपर्यंत मी शिक्षा देतो. आणि आता कोर्ट उठतं. कोर्ट उठलं आणि आम्ही सगळे सुटलो. असा एक धडाडीचा माणूस, कार्यकर्ता, बेडर. अशी माणसं लोकसभेत, विधानसभेत, विधान परिषदेत गेली पाहिजे, तर लोकांचे प्रश्न सुटतील. 1000 रुपये घेऊन, 2000 रुपये घेऊन, 5000 रुपये घेऊन, मतं विकून पाठवलेले प्रतिनिधी तुमचे प्रश्न सोडवणार नाहीत. ते त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दुःखीनं काम करायला लागतं. म्हणून आज या निमित्तानं तुम्हाला या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देताना, माधवरावजी, तुमच्यासारख्या प्रतिनिधींची आवश्यकता आहे. तुम्ही काम करीत राहावं आणि तुम्ही 100 वर्ष जगावं अशा आमच्या शुभेच्छा आहेत. आपल्या शुभेच्छा देतो आणि आपली परवानगी घेतो. माझं विमान एक अर्धा तासात सुटणार आहे, म्हणून आपल्या सर्वांच्या शुभेच्छा माधवरावजीच्या पाठीशी उभ्या कराव्यात. सर्व पक्षीयांना मी म्हणतो की तुम्हाला आदर्श प्रतिनिधी लोक गावात पाठवायचा असेल तर तिथं पक्षाभिमान नको. तिथं सगळ्यांनी म्हणून म्हणलं पाहिजे की जो 2000 गावात स्वच्छता दूत म्हणून जातो आणि परिवर्तन घडवून आणतो, असा एक प्रतिनिधी त्या सभागृहात पाहिजे. खूपच हो, 5, 50, 75 प्रतिनिधी असतात आणि यांना माहीत नाही का आपला हेमंत पाटलांना कुठून कुठून कसे कसे येतात. आता त्याच्याबद्दल बोलायचं नाही बरं का. तर त्याच्यामुळं आपण सगळे मिळून आपल्या जिल्ह्यात एक आदर्श प्रतिनिधी आहे, त्यांची आपण सगळे मिळून शिफारस करू आणि माधवरावजी तुम्हाला 100 वर्षापर्यंत काम करण्याची संधी मिळेल अशी मी खात्री देतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. येता 1 मिनिटासाठी आपण जागेवर सगळ्यांनी उभं राहावं. राष्ट्रगीताने या सोहळ्याची सुरुवात, या सोहळ्याचा शेवट या ठिकाणी होतो. या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी उभे आहेत ज्यांचा सन्मान या ठिकाणी राहिलेला आहे. आताच आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय प्रवीण पाटील चिखलीकर यांचंही मी स्वागत या ठिकाणी करतोय आणि अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली, त्यांचे ऋण व्यक्त करतो. आपण राष्ट्रगीताने या सोहळ्याचा शेवट या ठिकाणी करूयात. आपण मंचावर न येता अगदी 2 मिनिटं या ठिकाणी राष्ट्रगीत या ठिकाणी घेऊयात. मी सर्वांना विनंती करतोय, कृपया आपण सत्कार या ठिकाणी थांबूयात आणि राष्ट्रगीताचा उचित सन्मान या ठिकाणी ठेवूयात. परेड, सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की भारत माता की. या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवर मंडळींचे आम्ही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आहोत शेळगावकर परिवाराच्या वतीने. सर्वांना विनंती आहे कृपया भोजन केल्याशिवाय आपण कोणीही जाऊ नये. मंचाच्या उजव्या बाजूला महिलांच्या सर सोडून टाका तुम्ही सर सोडून टाका घ्या एकदम सोबत सांगा राजू पाटील